कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी 2015 सालापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना शासनानं कर्जमाफीबाबत निर्णय घेणं आवश्यक होतं, परंतु या शेतकऱ्यांविषयी शासनानं कोणताही कर्जमाफीचा निर्णय केला नाही किंवा सहानुभूतीही दाखवली नाही. विविध माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार आणि मंत्री यांनी शेतकऱ्यांना आम्ही सत्तेवर आल्यावर 7-12 कोरा करून अशी आश्वासनं दिली. आजपर्यंत फसवणूक झालेल्या या बागायतदार शेतकऱ्यांनी आम्हाला कमी लेखू नये असा इशारा दिला आहे. रत्नागिरीतील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे शेतकरी आणि बागायतदारांच्या, मच्छीमार, व्यावसायिक आणि विविध सामाजिक संघटना यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनावेळी बागायतदार संघटनेचे नेते प्रकाश उर्फ बाबा सावळवी, ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनायक राऊत, उपनेते बाळ माने, जिल्हा प्रमुख दत्ता कदम, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, विविध आंबा बागायतदार संघटनाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती. 2019 पासूनची आंब्याची खरेदी आणि बाजारपेठ व्यवस्था पूर्ववत करावी. सध्याच्या अनियमित पेमेंटमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. शेती पंपासाठी मोफत वीज द्यावी, आंब्याला चांगला भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारनं आधारभूत किमती निश्चित करावी, अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलं. या आंदोलनात रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादक संघ, पावस परिसर आंबा उत्पादक संघ, मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ, आडिवरे, रवळनाथ आंबा उत्पादक संघ, करबुडे, अन्य सामाजिक आणि मत्स्य उत्पादक संघटना, युनिटी ऑफ मूल निवासी समाज, ओबीसी संघर्ष समिती या संघटनांचा सहभाग होता. शासनानं सोडवण्यासाठी पावले उचलावीत, अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आला.